आज बनवली अशी घरगुती साहित्यातून कमी वेळ लागणारी ही रेसिपी शेवची भाजी सरसरीत आणि झणझणीत। मी आम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। 2 कप बेसन पीठ, हळद, मिर्च मसाला, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि आलं लसणाची जाडसर पेस्ट, जिरं, ओवा इत्यादी साहित्य टाकून बेसनचं बॅटर करून घेतलं आणि सोऱ्याच्या साहाय्याने असं टाकून कढईत तळून घेतलं। तडका देण्यासाठी आता कांदा, लसूण, जिरं, आलं लसणाची पेस्ट टाकून असं छान मऊ होईपर्यंत तळून घेतलं। त्यामध्ये आता 2 टोमॅटो चिरून टाकलेले आहेत आणि हळद आणि मिर्च मसाला, साधं जेवण आणि जास्त न अजिबात मसाले न वापरता ही भाजी बनवलेली आहे, पण खूपच टेस्टी। दालचिनी थोडीशी आणि तेजपत्ता, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली, गरजेपुरतं पाणी टाकून घेतलं। उन्हाळा दिवस आहे त्यामुळे आता मसाले थोडे बंदच करा। साधं जेवण शरीराला खूप चांगलं असतं। आता उकळी आली, गरजेपुरतं पाणी टाकून घेतलं आणि शेव आता बारीक करून घेतली। खूपच चविष्ट होते ही घरगुती शेव आणि लवकर शिजते। ही सरसरीत भाजी आपली तयार झालेली आहे। कशी वाटली ही गावाकडची अशी रेसिपी नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा, कमेंट करा।